आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणाचा प्रसाद। सत्यनारायण प्रसादासाठी सर्व साहित्य समप्रमाणात घ्यावं। फक्त दूध तेवढं दुपटीने घ्यावं। इथे मी सव्वा वाटी तुपामध्ये एक केळी घालून, केळी फुलली की यामध्ये आपल्याला सव्वा वाटी रवा घालायचा आणि छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा। रवा भाजताना मंद गॅसवर भाजावा म्हणजे छान फुलतो। आता यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घातली आणि दुपटीच्या प्रमाणात गरम केलेलं दूध घालायचं। दूध टाकताना गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे। 2 मिनिटात सर्व रवा दूध शोषून घेईल। आता यामध्ये सव्वा वाटी साखर घातलेली आहे आणि थोडंसं मिक्स करून यावर झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटे कमी गॅसवर वाफ द्यायची आणि पुन्हा एकदा रवा छान हलवून घ्यायचा। आता गॅस बंद करून पुन्हा एकदा 5 मिनिटे वाफ द्यायची आणि तयार आहे आपला सत्यनारायणाचा प्रसाद। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत हॅप्पी रहा, हेल्दी रहा आणि मस्त रहा।